आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। उद्या ठरेल मुख्यमंत्री, झाली शपथविधीची तयारी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात आलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार याबाबतच्या अंतिम निर्णयाची घोषणा लांबली आहे। दिनांक 5 डिसेंबर रोजी कोण शपथ घेणार याचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता आहे। महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजप विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल। बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली। ते आज मुंबईत दाखल होतील। दरम्यान विजय रुपानी यांनी माध्यमांशी संवाद साधला। केरळमधील अपघातात 5 वैद्यकीय विद्यार्थी ठार। केरळमध्ये एका भीषण अपघातात 5 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला जोरदार धडक बसली। ही दुर्घटना केरळच्या अल्लापुझा येथे सोमवारी रात्री घडली। अपघात कलारकोडे येथे रात्री 10च्या सुमारास झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा जागीच चक्काचूर झाला आणि या विद्यार्थ्यांना कारचे तुकडे करून बाहेर काढावे लागले। दरम्यान अपघातात दगावलेले 5ही जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या विद्यार्थ्यांची ताबडतोब ओळख पटू शकली नाही असे पोलिसांनी सांगितले। अपघातग्रस्त कारमध्ये 7 जण प्रवास करत होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। कोल्हापूर शिवसेनेचा कर्नाटकाला इशारा। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात आयोजित होणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यास बंदी घालू नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। सदर महामेळाव्याला परवानगी देण्यात आली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दिनांक 9 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल आणि कर्नाटकी वाहनांना महाराष्ट्र सीमेपार अडवले जाईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 8 ते 9 तारखेच्या दरम्यान कर्नाटक राज्याचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होते। गेली 3 ते 4 वर्षाचा व्यवहार जर बघता तर यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेते। हा महामेळावा तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांच्यावर लाठीचार्ज करणे, दडपशाही करणे, मांडव मोडणे हे अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात। 3.5 ते 4 लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा, तिथला महामेळाव्याला परवानगी द्या, महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका अशा पद्धतीचं त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे। या उपरिसदे जर 9 तारखेला महामेळाव्याला होणार आहे। या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारनं आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री, आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात। आम्ही आजपर्यंत 3 वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही। जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार राहिला तर 9 तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू
आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही. महामेळावा यशस्वी करण्याचा खानापूर समितीचा निर्धार. 2006 पासून चालत आलेली महामेळाव्याची परंपरा मराठी भाषिकांनी अनेक अडथळ्यांना तोंड देत आजतागायत कायम ठेवली आहे. मराठी बहुल बेळगाववरील मराठी भाषिकांचे वर्चस्व दाखवण्यासाठी सीमा प्रश्न सुटेपर्यंत ही परंपरा कायम राखणे आवश्यक आहे. यावर्षीही प्रशासनाच्या दडपशाहीला झुगारून गनिमी काव्याने महामेळावा यशस्वी करण्याचे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. शिवस्मारक येथे खानापूर तालुका मय समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी हा महामेळावा यशस्वी करण्याबाबत आपला निर्धार प्रकट केला. अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत सोहळा संपन्न. 31 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांनी तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने देशसेवेची शपथ घेतली. अग्निवीरांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मराठा इन्फंट्रीचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी तसेच अग्निवीरांचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते. 12वी आणि 10वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या 12वीची यंदाची पहिली वार्षिक परीक्षा दिनांक 9 ते 19 मार्च या कालावधीत होणार आहे, तर 10वीची परीक्षा 20 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान होणार आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. अधिवेशनासाठी 13 कोटींचा चुराडा करण्याची प्रशासनाची तयारी. बेळगावात सोमवार दिनांक 9 ते गुरुवार दिनांक 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटी 2 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. प्रस्तावात निवास, जेवण, वाहतूक आणि विविध सुविधांच्या खर्चांचा समावेश आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्या निवासासाठी 7 कोटी खर्च होणार आहेत. शहर आणि आजूबाजूचे हॉटेल्स तसेच विविध ठिकाणचे रिसॉर्ट्स, लॉज आणि गेस्ट हाऊस बुकिंग करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर अधिकाऱ्यांसाठी वाहन व्यवस्था आणि निवास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. विविध कारणांसाठी 13 कोटी रुपयांचा चुराडा करून हे अधिवेशन भरवण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. महामेळाव्यासाठी युवा समितीतर्फे कार्यकर्त्यांना आवाहन. महामेळाव्याला युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक करताना युवा कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या संदर्भात जनजागृतीला सुरुवात करावी, त्याचप्रमाणे अधिक संख्येने सहभागी होऊन महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन केले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी समितीतर्फे अधिवेशनाच्या विरोधात महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आपला निर्धार प्रकट करावा असे आवाहन केले.